तर आज टाकायचं होतं आपल्याला खत. तर जय शिवराय पब्लिक, मी तुमचा माने पाटील शेतकरी पुत्र. आज टाकायचं आहे आपल्याला खत. त्यामुळं पहिले आधी गोण्या घेण्या सगळ्या फोडून घेतल्या, एरियाच्या DAPच्या सगळं खत एकदम व्यवस्थित काढून घेतलं. मग ताई, मम्मी आणि पप्पा गोण्यामध्ये खत भरत होते. आणि आमची भाची पण ती लाडकी, ती पण खत भरत होती. तिला पण खूप कामाचा कांडा आहे राव, ती पण खत भरू लागत होती. आणि त्यानंतर मग नाही का मम्मीने ताईने खताची बकेट घेतल्या, खत टाकायला सुरुवात केली त्यांनी. मग लगेच ते अशा पद्धतीने खत टाकत होत्या. एक खपाखप खत टाकण्याचं होतं. आज आमच्या गावात ना खपाखप खताच्या गाड्या भरून आल्या, खपाखप लोक खत टाकत होते. देदांकन श्रीलंका. मग मी डबल डोस संपला, खत संपलं पहिले 7 गोण्या. परत मी खत कालवलं आणि त्यांना भरून नेऊन ठेवलं परत त्यांच्याजवळ. आणि मी माझ्या कामाला लागलो. मला आज करायचं होतं दुसरं काम. पहिल्या गोण्या घेण्या सगळ्या शेतामध्ये नेऊन टाकल्या. आणि बघा आपली सरकीची क्वालिटी कशी वाटते मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आतापर्यंत 5 फवारण्या झालेल्या आहे आणि 4था डोस खताचा आहे. मग त्यामागे लगेच पप्पाने वखर पण धरला. मित्रांनो आपले बैल कसे चालतात कमेंटमध्ये ते पण नक्की सांगा. एक लहान आणि एक मोठा बैल आहे, त्याच्यामुळे थोडे होतात. मित्रांनो सरकीची क्वालिटी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो आपल्याला आता ढोरांसाठी कुट्टी काढायची होती. पहिले लगे कुट्टी मशीन चालू करून घेतली, घास बीस जमा करून लगे. आणि लगेच स्टार्टरचं बटन दाबलं. मग काय कुट्टी चालू झाली मस्तपैकी स्पीडने. लगे मस्तपैकी धडा कुट्टी काढून घेतली आणि लगे बकऱ्याच्या दावणीत आणून टाकली. मग बकऱ्या बी मस्त मोकळ्या खायला लागल्यात. आणि मी पण लगे आलोत. मग मी पण नेटकडे मग मी शिरलो, नेटजवळ आलो. मी नेटमध्ये शिरलो. आज काढतो होतं आपल्याला नेटमध्ये काम. साहेबांनी सांगितलं होतं लवकर की तुमचे काकडीचे लवकर शेंडे कट करून घ्या वरचे. तर आपल्याला आज करायचा होता दुसरा शेंडा कट. मित्रांनो बघू शकता, कमेंटमध्ये सांगा आपल्या काकडी कशी वाटते. आणि आपली ही शिरची काकडी मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, हे सुख फक्त शेतकऱ्यालाच मिळतं. झाडाची तोडून काकडी फक्त शेतकरीच खाऊ शकतो, बाकीच्यांना नाही मिळत असं. हे बघू शकता. मग मी काकडी वगैरे पहिली खाऊन घेतली आणि थोडेफार फोटो वगैरे सांगितलं साहेबांना काढायचे. आणि ते मला पाठव म्हणे. साहेबाला थोडे फोटो वगैरे पाठले. मित्रांनो आपला नर आहे, नराला तर खूप जास्त फुल आलेलं आहे. पण आपली मादी ना थोडी मागं पडलेली आहे. त्यामुळं मादीला पहिले आता शेंडे कट करून घेणे. त्यामुळं मादीचं लवकर पोलन सुरू झालं नाही अजून. आता मी मित्रांनो तोपर्यंत सगळे शेंडे कट करतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपले ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी सगळे शेंडे कट करून घेतोय. बघू शकता आपला हा काकडीचा प्लॉट आहे, कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो या काकडीच्या प्लॉटला 1.5 महिने कंप्लीट झालेला आहे. आणि मित्रांनो फायनली माझे सगळे काकडीचे शेंडे कट करणं झालेले. आता मला नाही का पूर्ण कट केलेले शेंडे जेवढे ते सगळे बाहेर आणून टाकायचे. मित्रांनो बाहेर आणून टाकले. परत आपल्या बैलाला घास तोडला आणि परत बैलाला घास तोडून बैलाला नेऊन टाकला. मित्रांनो हे गावत्या घास किती वाढतो बघा, खूप वाढतो मित्रांनो. परत आपलं खत संपलं होतं. मग काय परत गाडीतून 4 गोण्या खत काढलं मस्तपैकी. पॅकिंग फोडून घेतलं. देदांका श्रीलंका खपाखप परत गोण्या होतील्या खताच्या खाली काढून घेतल्या, डबल गोण्यात भरल्या. आणि वरच्या शेतात हे बघू शकता खतकाच्या गोण्यात भरून घेतलं. आणि वरच्या शेतात आपल्याला आता खत टाकत होतं. वरच्या शेतात मग मी हळूहळू पूर्ण बाचक्या वरच्या शेतात नेऊन ठेवल्या. पप्पांना इकडं बैल बसला होता, पप्पांनी त्याला बोय गेलं. मग मी खताच्या गोण्यात सगळ्या नेऊन ठेवल्यावरती. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया परत.